बारकाईने जवळ आल्यानंतर गाडी दिसल्यानंतर तिचे पाय हे असे उलटे होते. म्हणजे प्रवासात सुद्धा लिफ्ट मागताना कुणी मागितली असेल, तो दरोडेखोर आहे का, चोर आहे का, कोणी भूत आहे का, खेतर आहे का, असा आत्मा आहे का, ह्या मसोबापासून रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला मशाली पेटलेल्या दिसायच्या. ह्या ओढ्या आणि ह्या मसोबापासून त्या मसोबावरून जायचे दिसायचे. नमस्कार मित्रांनो, मी मयूर शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचे आपले गेस्ट आहेत यशवंतराव आवटी. यांच्या देखील आयुष्यात असे काही भीतीदायक प्रसंग घडले आहेत, ते त्यांनी आपल्यासोबत आज शेअर केलेले आहेत. तर काय आहे ते प्रसंग ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तर तुमच्या देखील आयुष्यात असे काही प्रसंग घडले असल्यास ते आम्हाला व्हिडिओच्या कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासोबतही असे काही प्रसंग घडले असतील किंवा तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आम्हाला कॉल किंवा मेसेज करा. आपल्या आयुष्यामध्ये जगताना आपल्या खूप असे विचित्र प्रसंग येतात काही वेळेला. असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे. आम्ही काही मित्र, शांताराम सोनवणे, प्रसाद भाटकर, नितीन कोळंबकर आणि आम्ही चौघेजण कारने मुंबईहून रात्री 10 वाजता निघालो. आम्हाला विदर्भात जायचं होतं. दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमाला हजर राहायचं होतं. म्हणून रात्री 10 वाजता निघून सकाळीपर्यंत पोहोचण्याचं आमचं नियोजन ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही निघालो. तर पुढे जाता नाशिकच्या कसारा घाटातून गाडी पास झाली. पुढे नाशिक आम्ही क्रॉस केलं. तिथून आम्ही विदर्भात जायचं होतं. पुढे गेल्यानंतर नाशिक क्रॉस केल्यानंतर पुढं असं थोडंसं आडवळ्याने जायचं होतं. रस्ता तो हायवेचा नव्हता, रोड छोटा होता. पावसाळ्याचे दिवस होतं, जुलैचा महिना होता. आम्ही असे मस्तपैकी तिथपर्यंत प्रवास करत आलो होतो. वाटेमध्ये नाशिकला आम्ही जेवण पण केलं होतं. 12 वाजून गेले होते. पुढे गेलो. थोडासा जंगलाचा भाग होता, आडवळणाचा रस्ता होता, पाऊस कोसळत होता, रात्रीची भयान शांतता होती, सगळीकडे सामसूम होत्या. आणि त्या एक पाऊस पडत असताना, त्या वाटेने जात असताना आम्हाला एक स्त्री दिसली रस्त्यामध्ये. तिने सांगितलं, दादा बाबांना थांबा जरा, मी इथे एकटी आहे, मला पुढे एक हे सोडा म्हणून, लिफ्ट द्या. तर माझा मित्र म्हणतो, आपण आहे जंगलामध्ये, कोणतरी रात्रीची भयान शांततामध्ये आहे, एक कोणतरी आपल्याला मदत मागते, लिफ्ट द्या म्हणून सांगते आणि जवळ आपल्याला सोडा म्हणते, मला 1-2 किलोमीटर सोडा म्हणून सांगते. तर मित्र म्हणतो, आपण, त्यांनी गाडी स्लो केली, आपण लिफ्ट द्या म्हणून. हळूहळू गाडी स्लो केल्यानंतर बघितलं तर ती स्त्री एकटीच होती, 50-60 वर्षाची वगैरे, सफेद वस्त्र परिधान केलेली होती. तर रात्रीच्या भयान शांततेमध्ये सफेद वस्त्र घालणारी स्त्री कशी असेल म्हणून मित्राला शंका आली. म्हणून त्याने गाडी जरा स्लो केली, पुढे चालला. आणि नंतर बघतोय, बारकाईने जवळ आल्यानंतर गाडी दिसल्यानंतर तिचे पाय हे असे उलटे होते. तिचा चेहरा, हात इकडे होते, चेहरा असा उलटा होता, उलटा फिरलेला, आणि सफेद वस्त्र परिधान केलेले असल्यामुळं त्याला थोडी शंका आली. म्हणून त्याने गाडी स्लो केलेली असताना परत गिअरमध्ये टाकली आणि गाडी स्टार्ट केली आणि पुढे निघाला. काहीतरी एक आत्मा वगैरे काहीतरी तुम्हाला दिसली? म्हणजे स्त्रीच होती तिथे,
परंतु तो म्हणतो, नंतर पुढे गेल्यानंतर आपण वाचलो म्हणून सांगतो. जो गाडी चालवणार माझा मित्र नंतर सोडणे, तो म्हणतो आपण वाचतो. तर बाकीच्यांना काही कळलं नाही. आपण लिफ्ट घेणार होतो, पण तुम्ही थांबला नाही. थांबला, गाडी स्लो केली, परत का निघा. तो म्हणतो आपण एवढं वाचलं जेवढं सांगतो, आणि मी गाडी स्टार्ट केली. पुढे गेलो. साधारणतः अर्धा तासा 15 किलोमीटर गेलो होतो. मग तिथे एवढा प्रवास केल्यानंतर आम्ही थांबलो. चहा घेऊया म्हटलं, आणि चहाच्या टपरीवर थांबलो होतो. तर चहाची ऑर्डर दिली. 4 कटिंगची ऑर्डर दिली. आम्ही 4 जण होतो. आणि बोलता बोलता सहज तो चहा बनवून दे म्हटलं. चांगले कटिंग मस्तपैकी. आता रात्रीची वेळे, पाऊस पडतोय, जरा शेकर. म्हटलं खायला वगैरे काय आहे का. तो म्हणतो आता यावेळेला तर काही मिळणार नाही, पण तुम्हाला मस्तपैकी कडक चहा देऊ शकतो. आणि म्हटलं मग ठीक आहे. म्हणून पाणी दे पहिलं. पाणी वगैरे घेतलं. तर सहज गप्पा मारता म्हणतो माझा मित्र म्हणतो, अर्ध्या तासापूर्वी काय झालं तुम्हाला माहिती आहे का. बोलतो आपण वाचलोय का, मला त्या सीला लिफ्ट द्यायची होती म्हणून गाडी स्लो केली होती. मी जवळ गाडी जशी घेतली त्याला मला तर विचित्र दिसलं असं काहीतरी. भास झाला. मी गाडी न थांबवता मी परत गिअर टाकून गाडी रेस करून फास्ट निघून गेलो. आणि म्हणतो रात्रीची वेळ होती ना, आपण काहीतरी वाचतो म्हणलं ह्याच्यातून. तर हे आमचं चहाचा टपरीवाला हे ऐकत होतं. तुमचं पूर्ण आमचं म्हणणं ऐकत, आमच्या काही गप्पा चप्पा चाललं तो ऐकत होतो. तो विचारतो कुठं काय झालं. नाही म्हणे आम्ही अर्धा तासापूर्वी आलो होतो. अर्ध्या तासापूर्वी आलो. असा एक प्रसंग आला की लेडीज याची सफेद वस्त्र परिधान केलेली दिसली. आम्हाला लिफ्ट मागवत होती, मदत मागवत होती. मला इथे अर्धा तासात थोडे सोडा पुढच्या गावामध्ये. पण गाडी स्लो केल्यानंतर यांना असं दिसलं म्हणून यांनी गाडी न थांबवता पुढे आणली. त्यावेळेला 4 टपरीवाला सांगू लागला तुम्ही खरोखर वाचलं. जो अर्धा तासापूर्वीचा स्पॉट होता तो ॲक्सिडेंट स्पॉट आहे. अच्छा. तिथे खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि असे प्रसंग बऱ्याच प्रवाशांवरती आलेले आहेत. जो थांबला त्याचा तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे. पण तुमचं चौघांचं भाग्य बलवत्तर, तुम्ही तिथे थांबल्या नाही. तुम्ही न थांबता तिथून निघून क्षणात निर्णय बदलला आणि पुढे निघून आला. मग जे ऐकल्यानंतर आमच्या सगळ्यांचं म्हणजे अंगाला थरथरून घाम फुटला. खरोखर वाचतो परमेश्वराने आपल्याला कुठेतरी हे दिले. म्हणजे प्रवासात सुद्धा लिफ्ट मागताना कुणी मागितली असेल तो दरोडेखोर आहे का, चोर आहे का, कोणी भूत आहे का, खेतर आहे का, असा आत्मा आहे का, याची सुद्धा जाणीव ठेवून कुठेतरी आपण हे दिलं पाहिजे. हे चहावाल्याने आम्हाला मोठं ज्ञान दिलं. आम्ही थांबलो असतो, जर झालं असं तर कदाचित आपण आता इथे चौघे पण चहा प्यायला आलो नसतो. जर तुमच्या मित्रांनी जर गाडी थांबवली असती तर काय झालं असतं पुढं असं वाटतंय. आणि त्यातून आम्ही वाचलो याच्यातून. तर चहावाल्याने आपला आहे त्यांनी चहा पिता पिता आम्हाला सांगितलं खरोखर तुम्ही वाचलात. तुम्ही आता चहा तोंड गोड करा आणि आनंदाने प्रवासाला जा म्हणून. असा एक छोटासा एक प्रसंग असा विचित्र आला आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. अच्छा, म्हणजे त्या प्रसंगात तुम्ही वाचला. हा, म्हणजे वाचलात. आणि खरोखर म्हणजे असं असेल भूताचा वगैरे असा काही प्रकार असेल, कारण तिथे जर ॲक्सिडेंटचे जर अतृत आत्मे म्हणजे अवेळी मरण आलं, अपघाती मरण आलं तर तिच्यात ते आत्मे घोटळत असतात असं चहावाल्याचं म्हणणं. तुम्ही तिथे न थांबता आला हे तुमचं चौघांचं भाग्य. बरोबर. त्यातून असा एक आमचा म्हणजे घडलेला प्रसंग आहे. ठीक आहे. आणि अजून एक कोणता प्रसंग आहे तुमच्याकडे जो की तुम्हाला सांगत होते? आता हा असा एक प्रसंग आहे यातून आमचं वाटतं कुठेतरी वाटतं की असं ते आठवतंय खरंच. खरोखर दिसली होती स्त्री तिथे, असं होतं तसं होतं. पण असा एक प्रसंग आहे की
पूर्वीच्या काळी लाईट नव्हत्या, प्रवासाची साधनं नव्हती, पायाने जाणं येणं होतं. गावी गेलं तर चालत जायचं, नातेवाईकडे जायचं चालत जायचं. जास्तीत जास्त सायकल होती. एस टी काहीतरी एखाद दुसरी असायची, पण ती परत गेलं का रिटर्न नसायची, येणे साधन नसायचं, वेळेवर असायचं, त्या वेळेला जाणं शक्य नव्हतं. अशी काही प्रसंग यायचे, दुर्घटना करायच्या किंवा काय करायचं तर आपण परगावात चालत जावं लागायचं. अनवाणी जंगलातून बांध ओलांडत, रस्ते असे काही हायवे नव्हते त्या काळात, साधे आपले रस्ते, बैलगाडीचे रस्ते, कुठेतरी ओढ्याखाड्यातून नाल्यातून याच्यातून असे जाणारे रस्ते, आजूबाजूला झाडी लोणीच्या, बांधाच्यातून खुली तरी त्याची खुली असे रस्ते असायचे. आणि इथे भयान शांतता असायची. असाच एक प्रसंग आमच्या नातेवाईकापैकी आला होता. तो आमच्या नातेवाईकडे गेला होता. येताना खूप उशीर झाला, रात्रीचे 8:30-9 वाजले होते. येता येता घर तर जवळ आलं होतं, अर्धा किलोमीटरवरती. त्या काळात आमच्याकडे मेंढरं वगैरे होती, मेंढराचा वाडा असायचा. दिवसभर मेंढरं वगैरे सगळी चालायला जायची, गाय बैल असायची, म्हशी असायच्या, त्या दिवसभर शेतामध्ये चारायला न्यायची. त्याला आमचे बंधू येता येता त्यांना उशीर झाला, 8:30-9 वाजले होते रात्रीचे, येत होते. त्यांना वाटलं आपली बकरी इकडे चारायला आली होती, आणि त्यातलं एक कोकरू, मेंढीचं कोकरू म्हणतात त्याला, एक कोकरू एक 2-3 महिन्याचं त्यांना दिसलं तिथे रस्त्याला. त्यांना वाटलं ह्या कळपातून घरी जायचं हे चुकलं, वाट चुकलं आणि इथे राहिलेले. म्हणून त्यांनी काय केलं, चला आपण आता वाड्यावर घेऊन जाऊयात त्या कोकराला. म्हटलं आता कोकरू घेतलं म्हटलं तर मग त्यांनी अशी उचललं त्याला. ते काय 2-3 महिन्याचं होतं, छोटंसं. आता घ्यायचं कसं, सोपी आयडिया म्हणून त्याने 2 पाय पकडले, खांद्यावर असं टाकलं आणि चालत चालत चालले. ते आपलं पडून राहिलं, हात दोन्ही पाय पकडले होते, शांत राहिलं. चालत चालत चालले, 2 मिनटं झाले, 4 मिनटं झाले, 5 मिनटं झाले. यांना ते वजन वाढते वजन वाढते असं वाटायला लागलं त्या कोकरूचं. म्हणजे खांद्यावरचं वजन आहे, पण आपण तर पाठीमाग बघू शकत नाही ना. ते पाठीमाग घेतलेले, हातात पाय पकडलेले, पण वजनदार काय वाटतंय. म्हणून शंका राहिली की आपण दिवसभर एवढा प्रवास करून आलो, थकलोय का, याच्यामुळे वाटतंय का, असं करून चला आपण लवकर घर गाठूयात लवकर असं. म्हणून चला वजन जास्त होतंय तर आपण लवकर जाऊयात, पटपट पाय टाकत निघाले. हातात त्याचे पाय पकडलेले होते. पुढे गेल्यानंतर त्यांना जाणवलं काय, अरे कोकरू तर याचे पाय इथं होते, तर आता लांब दिसायला लागले. पाय अचानक लांब झाले त्या कोकरू. जे अर्धा-पावणा फूट पाय होते ते 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट व्हायला लागले. आणि नंतर बघता तर ते असं मोठं मेंढरासारखं, मेंढरू झालं, मेंढरासारखं वजन वाटायला लागलं. त्यांनी असं इकडे तिकडे बघितलं, अंगाला दरदरून घाम सुटला त्यांना, आणि पुढे चालले. नंतर त्यांच्या काय मनात आलं शंका, त्यांनी ते बकराला घेतलं, खाली टाकलं, आणि जे पळ सुटले तर आपलं घर गाठवलं. ही झालेली घटना आहे, फार जुन्यापूर्वीची, 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण ही झालेली घटना आहे. त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. आणि अजून कोणता प्रसंग आहे तुमच्याकडे? दुसरी म्हटलं तर असं, आमचे आजोबा पणजोबा असायचे, आम्ही लहान होतो, आणि संध्याकाळ झाली, अंधार पडला, हे दिवसभर काम करायचे. आम्ही मुलं बाळक
दिवस मावळेपर्यंत अंधार पडेपर्यंत अंगणामध्ये खेळायचो. आणि नंतर स्वयंपाक घरचे लोक करत असेपर्यंत आजोबा आपल्याकडं भिंतीला पाठ देऊन असे जराशी आराम करत असायचे. आणि आम्ही ते मुलं जवळ बाबा काहीतरी आम्हाला गोष्टी सांगा रे. गोष्ट सांगा. ते म्हणतो बाळांनो, अमावस्या येते, पौर्णिमा येते, हे होतं. बरोबर आहे. तो आपला तिकडे म्हसोबा आहे ना ओढ्याला? हा आहे. इकडे पण आहे ना खालच्या बाजूला? तो पण आहे. तर म्हणे अमावस्या असल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही मांडवाकडे झोपायला जायचो. बैलांचा मांडव शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 महिन्यासाठी आम्ही, म्हणजे प्रथाच होती त्या काळात. आणि वावरं नांगरायची, तिथे गोठा करायचा, खतं पांगवायची. आजी शेणखूर मलमूत्र त्याचं जनावरांचं तिथे गोठ्यावर ह्या मांडवामध्ये पडायचं. 8 दिवसांनी परत मांडवाची जागा चेंज बदली करायची, इथून तिथे न्यायचं. असं शेत म्हणजे शेण पडावं, शेण घालू नये, खतं घालू नये नाही म्हणून असं पुढे 8-8 दिवसांनी पुढे वाढा न्यायचं. असं म्हणजे तिथे जसं मळमूत्र पडायची, जमिनी मोरायचं असं होतं. आम्ही झोपायला जायचो. तर अमावस्याच्या दिवशी ह्या मसोबापासून रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला मशाली पेटलेल्या दिसायच्या. ह्या ओढ्या आणि ह्या मसोबापासून त्या मसोबावरून जायच्या दिसायच्या. तो मला होता हे मसोबा वगैरे आहे, ते दैवत वगैरे यांचा हे आपले रक्षण करते. प्रत्येकाला एरिया दिलेला आहे की या एरियाचं तू रक्षण करायचं, त्या पुढच्या मसोबाने त्यांनी रक्षण करायचं, त्यांनी त्याचं रक्षण करायचं. म्हणजे आपण एक रक्षण करता म्हणून समजतो. तर ते अमावस्याच्या दिवशी सगळे मसोबा एकमेकाला म्हणजे अशा मशाली घेऊन, दिवट्या म्हणायच्या किंवा मशाली म्हणून पेटते घेऊन असे जायचे ओढ्याने. निर्मनुष्य वस्तूतून असं ओढ्याने जर होता तिकडे वस्ती वगैरे काय नव्हती, तसं तिकडे जायचे. ह्या मसोबाकडून त्या मसोबाकडे आम्ही जाताना बघितलेले. तुमच्या आजोबांनी बघितलेले ते? आजोबांनी चुलत्यांनी वगैरे असं बघितलेलं. त्यामध्ये आम्ही बघितलेले डोळ्यांनी. रात्रीचे मसाले घेऊन जाताना दिसायचं कोणीतरी? हा, त्यांना दिसायचं. त्यावेळेला काही लाईट वगैरे असा प्रकार नव्हता, काही बॅटरी नव्हत्या, टॉर्च नव्हत्या, काहीच नव्हत्या. मशाल हाच एक प्रकार होता. किंवा कसं कंदील घेऊन कुठेतरी जायचं असेल आपल्याला तर कंदील पेटवायचा, काचेची लावायचा कंदील असायचा, तो वाकुराचा चालणारा, तो घेऊन आपल्याला उजेड म्हणून जायचं. त्या काळातल्या गोष्टी त्याच्या. धन्यवाद सर, तुम्ही इथं वेळात वेळ काढून आला. तुमचं खूप खूप आभार आमच्या स्टुडिओला व्हिजिट केल्याबद्दल आणि तुमचे प्रसंग शेअर केल्याबद्दल. तत्पूर्वी मी एकच सांगतो, जरी आता 2-3 प्रसंग आपण इकडे शेअर जरी केले, त्या जरी झालेल्या घटना असेल किंवा गोष्टी असतील ऐकूयातील, परंतु अंधश्रद्धा वगैरे हा मानायचा नाही, घाबरायचं नाही. आपण आता तरुण पिढीत आहोत, वेगळ्या जगात आहोत. बरोबर. हे खूप वर्षापूर्वीचे प्रसंग सांगतोय. आज तसं काय नाही आहे. आज लाईट आहे, रस्ते मोठाले आहेत, जाण्याची साधनं आहेत, आजूबाजूला वस्त्या खूप झालेल्या आहेत. जरी असे आपण गोष्टी प्रसंग सांगत असो किंवा ह्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असतील, तरीसुद्धा याच्यावरती जास्त विश्वास न ठेवता पुढच्या पिढीनं आपली वाटचाल चालू करायचे. यातून वेगळं असं स्वरूप त्याला द्यायचं नाही. मला या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही सांगितलं काहीतरी तुमच्या जीवनातले प्रसंग असं काहीतरी असे विचित्र असेल ते सांगा. ते सांगण्याचा मला या ठिकाणी तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.